नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तेजस्विनी उपाध्ये, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषिक ॲप आयोजित आजच्या या शेतीविषयक पॉडकास्टमध्ये मी सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. हवामान अंदाज माहिती शेतकऱ्यासाठी मार्गदर्शकासारखी असते. पेरणीपासून काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर हवामान अंदाज प्रमुख भूमिका बजावत असतो. शेतीवर होणारा परिणाम, उत्पादनावर होणारा परिणाम किंवा कीड रोग यामध्ये हवामान अंदाजाची एक विशेष भूमिका आहे. मात्र हवामान अंदाज म्हणजे अधिकृत हवामान अंदाज किंवा अचूक हवामान अंदाज याबाबत शेतकऱ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. कारण सोशल मीडियावर आपण पाहत आहेत की बरेच स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ आहेत जे शेतकऱ्यांमध्ये अनेक संभ्रम वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने आपण आज भारतीय हवामान विभाग पुणे येथे आलेलो आहोत आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर SD सानप सर, भारतीय हवामान विभाग पुणे. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या या आमच्या शेतीविषयक पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. Thank you. सर, आता मी जसं म्हटल्याप्रमाणे बरेच शेतकऱ्यांच्या मध्ये संभ्रम आहे की योग्य हवामान माहिती कुठं पाहायची आणि कशी पाहायची, ते एक थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगा. येस, आपण जर IMD मुंबईच्या वेबसाईटवर गेलात, गुगलला गेला आणि तिथं जर IMD मुंबई असं टाकलं तर हे पेज ओपन होतं. बरोबर. आणि यामध्ये जर गेलात तर इथं वेगवेगळे टॅब्स आहेत, ज्यामध्ये वॉर्निंग्स आहेत, नावकास्ट आहे, वेदर ऑब्झर्वेशन्स आणि फोरकास्ट. आता इथं वॉर्निंगच्या तिथं जर आपण सब डिव्हिजन वाईज फोरकास्ट बघितला तर आपल्याला तिथं दिसेल की येणाऱ्या काही दिवसांमध्ये कोणत्या रिजनमध्ये कशा प्रकारची वॉर्निंग दिली गेलेली आहे. जसं फर्स्ट डे 1 म्हणजे आजचा दिवस 11 जून वॉर्निंग्स नाही आहे कुठेही. त्यानंतर दुसरा दिवस जर बघितला तर तिथं थंडरस्टॉर्म्स आणि लाईटनिंग आहे आणि तिसऱ्या दिवसासाठी थंडरस्टॉर्म्स आणि लाईटनिंग. आता तुम्ही म्हणाल की 11 जूनला नो वॉर्निंग आहे पण येलो दिलेलं आहे. तर येलो याच्यासाठी आहे की कोकण आणि गोवामध्ये आता तापमान काहीसं वाढलेलं आहे आणि उकाडा जास्त होतोय आणि त्यामुळं तिथे येलो अलर्ट दिलेला आहे हॉट अँड ह्युमिड कंडिशन्ससाठी. त्यानंतर डे 2 म्हणजेच दुसरी सब डिव्हिजन ज्याच्यामध्ये मध्य महाराष्ट्र आहे, त्यामध्ये सुद्धा अशी सगळी माहिती तुम्हाला इथं मिळू शकते. त्यानंतर आपण जर दुसरं बघितलं डिस्ट्रिक्ट वाईज वॉर्निंग जर क्लिक केलं तर इथं तुम्हाला हा मॅप दिसेल आणि यामध्ये प्रत्येक ज्या डिस्ट्रिक्टवर तुम्ही क्लिक कराल तिथे तुम्हाला कंडिशन्स दिसून येतील. समजा इथं दिलेलं आहे की पुणे डिस्ट्रिक्टसाठी वॉर्निंग आहे थंडरस्टॉर्म्स अँड लाईटनिंग स्क्वॉल, म्हणजेच विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी दिवसाचं तापमान जास्त राहून त्याचबरोबर ह्युमिडिटी पण जास्त राहू शकते किंवा आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे उकाडा जाणवू शकतो. अशा प्रकारची वॉर्निंग इथे दिली गेलेली आहे आणि ज्या डिस्ट्रिक्टवर तुम्ही क्लिक कराल त्या डिस्ट्रिक्टवर कशा प्रकारची वॉर्निंग आहे हे तुम्हाला समजू शकतं. तसंच आता हे आजच्यासाठी झालं. तसंच इतर दिवसांसाठी म्हणजे उद्यासाठी, परवा, नंतर 14, 15 तारखे सगळ्या आपण इथं बघू शकतो. त्यानंतर नावकास्ट आहे. नावकास्ट म्हणजे येणाऱ्या 3 तासांसाठी प्रत्येक डिस्ट्रिक्टसाठी किंवा एखाद्या स्टेशनसाठी कशा प्रकारचा अंदाज आहे येणाऱ्या 3 तासासाठी, तर तो इथं दिलेला आहे. तर यामध्ये बघाल तर आता सध्या कुठेही कशाही प्रकारची ढगनिर्मिती नाही आहे आता या स्थितीला. त्यामुळं आत्ता तरी येणाऱ्या 3 तासांसाठी काही वॉर्निंग नाही आहे. त्यानंतर स्टेशन वाईज जर बघितलं आपण तर आपले वेगवेगळे स्टेशन्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता सध्या काही वॉर्निंग्स दिसत नाही आहे. त्यानंतर वेदर ऑब्झर्वेशन्स इथं जर गेला तर मागील 24 तासांमध्ये कुठे कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडला, टेम्परेचर कशा प्रकारचं होतं, आर्द्रता कशी होती, ही सगळी माहिती तुम्हाला इथे मिळू शकते स्टेशन वाईज. फोरकास्टचं जे पेज आहे म्हणजेच आपला अंदाज, त्यामध्ये लोकल फोरकास्ट आहे, सिटी फोरकास्ट आहे, पण शेतकऱ्यांसाठी माझ्या मते डिस्ट्रिक्ट फोरकास्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर त्याच्यावर क्लिक केला तुम्ही तर तुम्हाला हे सगळं दिसेल की प्रत्येक फॉर एक्झाम्पल पालघरला सांगितलं आहे चा जर फोरकास्ट बघितला तर असं सांगितलं जातं की हॉट अँड ह्युमिड कंडिशन्स, म्हणजेच उकाडा जाणवण्याची शक्यता काही ठिकाणी असू शकते. त्याचबरोबर समजा पुढे जाऊन पुण्यासाठी बघितलं तर हॉट अँड ह्युमिड म्हणजेच उकाड्यासारखी परिस्थिती असू शकते. त्याचबरोबर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे. आता हेच जर तुम्हाला मॅपवर बघायचं असेल तर थोडं खाली आलात तर तुम्हाला दिसेल की आजच्यासाठी काही डिस्ट्रिक्टसाठी वादळी पावसाची शक्यता आहे, म्हणून तिथे येलो अलर्ट आहे आणि काही ठिकाणी हॉट अँड ह्युमिड म्हणजेच उकाड्यासदृश परिस्थिती असू शकते, म्हणून तिथं येलो वॉर्निंग दिलेले आहेत. हे आजच्यासाठी आहे. तसंच येणाऱ्या 5 दिवसांचा पूर्ण अंदाज तुम्हाला इथं मिळू शकतो. तर अशा प्रकारची माहिती सगळी जी आहे ती आपल्या मुंबईच्या वेबसाईटवर बघू शकता. त्या व्यतिरिक्त सुद्धा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मौसम मॅप जे आहे आपलं ते डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये सुद्धा ही सगळी माहिती आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मेघदूत नावाचा ॲप आहे, ज्यामध्ये
त्यांच्या डिस्ट्रिक्ट्समध्ये आता कोणती पिकं आहेत आणि त्या पिकानुसार त्यांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, त्या प्रकारचा कृषीविषयक सल्लासुद्धा तिथं दिला जातो. तर मेघदूत ॲपसुद्धा बघू शकता. आणि जर म्हणजे ज्यावेळी विजेच्या कडकडाट असा पाऊस पडतो, तर विजा कधी पडतात, किती कुठं पडू शकते वगैरे, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपलं दामिनी नावाचं ॲप आहे IITM आणि मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सचं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. येस, ॲपमध्ये तुम्ही हे ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट किंवा रेड अलर्ट असतात, बरोबर. त्याबद्दल येस, येस. ज्यावेळी समजा आपण इथं बघू शकतो, ज्या ठिकाणी ग्रीन आहे तिथं कोणत्याही प्रकारची वॉर्निंग नाही आहे. म्हणजे आता पहिलं कसं असायचं, की ज्यावेळी पाऊस दिला जायचा, फक्त सांगितलं जायचं की पाऊस पडेल किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, मुसळधार पाऊस पडू शकतो असं सांगितलं जायचं. पण आता त्याचबरोबर वॉर्निंग्स कलर कोडेड द्यायला सुरुवात झालेली आहे आणि जितका कलर डार्क किंवा रेडकडे जाईल, तितकं त्याची इंटेन्सिटी जास्त आहे किंवा आपण त्याच्यावर अजून सावधानीने राहणं गरजेचं आहे. तर आता बघितलं तर जो कलर आहे ग्रीन त्याच्यासाठी काही वॉर्निंग नाही आहे. त्यानंतर येलो अलर्ट आहे, म्हणजेच तुम्ही अपडेटेड राहा किंवा बी अवेअर. त्यानंतर ऑरेंज अलर्ट आहे, तर तुम्ही डिझास्टर होऊ शकतं त्यासाठी तुम्ही तयार राहा. आणि ज्यावेळी रेड वॉर्निंग दिली जाते त्यावेळी तुम्ही टेक ॲक्शन, म्हणजे तुम्ही कृती करा किंवा मग त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या. फॉर एक्झाम्पल एखाद्या लो लाईंग एरियाजमध्ये किंवा जसं स्लम एरिया आहे किंवा मग नदीकाठचे जे काही गावं आहेत, तिथं जर खूप जास्त पाऊस पडून त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये पाणी येण्याची शक्यता असेल, तर तुम्हाला आणि तिथं रेड वॉर्निंग दिलेली असेल, तर टेक ॲक्शन याचा अर्थ आहे की तुम्ही तिथून विस्थापित दुसऱ्या ठिकाणी जा आणि जोपर्यंत फर्दर वॉर्निंग डिवॉर्न केलं जात नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका. म्हणजे याचं हा एक एक्झाम्पल झालं. तर अशा प्रकारचे वेगवेगळे कलर दिलेले आहेत. आता हे डिस्ट्रिक्ट वाईज झालं, पण आता 4-5 किलोमीटर पण आपण बघतोय की कुठं पाऊस पडतोय कुठं नाही. तर गावनिहाय हवामान अंदाज मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट देतं का? नाही, गावनिहाय अंदाज देणं डिफिकल्ट आहे. कारण आपण जे अंदाज देतो ते अनालिसिसवर त्याचबरोबर मॉडेल्सवर अवलंबून असतं. अंदाज गावनिहाय सुद्धा दिला जाऊ शकतो, परंतु त्याची जी अचूकता आहे किंवा त्याची जी ॲक्युरसी आहे ती कमी-कमी होत जाते आणि डिस्ट्रिक्टपर्यंत आपण फोरकास्ट देतोय. इव्हन आणि प्रत्येक गावामध्ये देणं डिफिकल्ट आहे. पण मौसम ॲपवर जर गेला तर तुम्हाला इव्हन कळेल की तुमच्या गावाच्या आसपास परिस्थिती कशी आहे, कळू शकतं. पण प्रश्न असा आहे की त्याची ॲक्युरसी जसं रिजन छोटा-छोटा होत जाईल, तसं त्याची ॲक्युरसी कमी होत जाते. म्हणूनच नाऊकास्टमध्ये तुम्हाला तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या आसपासच्या एरियामध्ये काय घडतंय हे कळू शकतं आणि 2 ते 3 दिवसांचा किंवा 5 दिवसांचा अंदाज असेल तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट्समध्येच बघता येईल. कारण आता जर बघितलं तर आता जो पाऊस पडतोय थंडरस्टॉर्म्सचा किंवा वादळी पाऊस जो पडतोय, तो काही ठिकाणी पडतोय, काही ठिकाणी पडत नाही. तर अशा वेळी डिफिकल्ट होऊन जातं की त्या पर्टिक्युलर पॉइंटला किंवा त्या पर्टिक्युलर ठिकाणी पाऊस पडेल की नाही सांगणं डिफिकल्ट असतं. शॉर्ट रेंज, मीडियम रेंज किंवा लॉंग रेंज हे तुमचे 3 फोरकास्ट तुम्ही देता. तर त्यातलं शक्यतो कुठलं? लॉंग रेंज म्हटलं तर ओव्हरऑल आता तुमच्या अंदाजाप्रमाणे 90% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली बरोबर. आहे. हां. तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने आता हा जून ते सप्टेंबर हा खरीप हंगाम आहे. तर त्यांनी कुठला अंदाज लक्षात घेतला पाहिजे आणि येस. आता जसं तुम्ही म्हणालात की दीर्घकालीन अंदाज किंवा लाँग रेंज फोरकास्ट म्हणजे एका सीझनसाठी दिला गेलेला फोरकास्ट. तो 4 महिन्यांसाठी आहे. म्हणजे मान्सूनसाठी जर बघितलं तर तो जून ते सप्टेंबरसाठी असतो आणि आपला फायनल फोरकास्ट आलेला आहे मार्चमध्ये आणि त्यामध्ये असं दिसून आलं की यावर्षीचा जो पाऊस पडणार आहे ऑल इंडिया जर बघितला आपण, तर सरासरीच्या 90% इतकाच पडण्याची शक्यता आहे. म्हणजे तो सरासरीपेक्षा कमी पडेल असं सांगितलं गेलेलं आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. आता हा शॉर्ट रेंज तुम्ही जे म्हणलं ते शेतकऱ्यांना कुठं पाहता येईल? येस, येस. शॉर्ट आता ते जसं सांगितलं लाँग रेंज म्हणजे एक सीझनचा फोरकास्ट दिला जातो. शॉर्ट रेंज म्हणजे येणाऱ्या 4 ते 5 दिवसांसाठी किंवा एखाद्या आठवड्यासाठी जो फोरकास्ट दिला जातो. शॉर्ट रेंज ह्याची बेसिकली 3 ते 3 दिवसापर्यंतचा जो फोरकास्ट आहे त्याला शॉर्ट रेंज असं म्हटलं जातं. शॉर्ट रेंज दररोज अपडेट होत असतो फोरकास्ट आणि त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या रिजनमध्ये दररोज काय अपडेट्स आहेत ते तुम्ही बघण्यासाठी हे जे पेज आहे, हे तुम्ही डिस्ट्रिक्ट फोरकास्टचं जे आपलं टॅब आहे ते जर क्लिक केलं तर तुम्हाला शॉर्ट रेंज मिळेल. आणि याच्यामध्येच मीडियम रेंजसुद्धा आहे. कारण 3 दिवसांच्या पुढचा जो फोरकास्ट आहे तो मीडियम रेंजमध्ये येतो आणि एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट जो आहे तो येणाऱ्या 4 आठवड्यांसाठी फोरकास्ट म्हणजे कसा असेल, तर मला असं वाटतं शेतकऱ्यांना तो इतकासा नाही, पण 1 आठवड्याचा जो फोरकास्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी आणि त्याची ॲक्युरसी एक्सटेंडेड रेंजची किंवा मग 1 महिन्याचा जो फोरकास्ट आहे त्यामध्ये सुद्धा 1 आठवड्यानंतरचा जो फोरकास्ट आहे तो फक्त एक आउटलुक म्हणून बघितला जातो. त्याला आपण ॲज इट इज घेऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की हा जो फोरकास्ट आहे
हा खूप महत्त्वाचा आहे आणि याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आता मान्सूनची प्रगती आपण ऐकले की मागील 2-3 दिवसात सोलापूर पर्यंत आले, तर हं. पुढे कशी प्रगती राहील? आता सध्या तो तळ कोकणामध्ये आलेला आहे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे ज्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी तो आलेला आहे आणि वरच्या भागामध्ये तो अजून येणं बाकी आहे. जो व्हाईट पॅचेस बघतोय आपण इकडे सगळीकडे, इथे मान्सून आलेला नाही आणि त्या खालचा दक्षिणेकडचा भाग आहे किंवा इकडं नॉर्थ ईस्ट असेल तिकडे तो आलेला आहे. तर आता पुढचा जर प्रवास बघायचा झाला तर मागील 2 ते 3 दिवसांपासून आपण तळ कोकण आणि गोवा तिथे खूप सारे क्लाउड डेव्हलपमेंट आपल्याला दिसत होती आणि त्यासाठी परिस्थिती पण अनुकूल होती. पण आजचं जर पिक्चर बघाल तर आपण बघतोय की दक्षिण भागामध्ये सुद्धा इतकी क्लाउड डेव्हलपमेंट आपल्याला दिसत नाही. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे की उत्तरेकडनं येणारे जे कोरडे वारे आहेत त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आपला जो मान्सूनचे वारे आहेत त्याला ते अडथळा निर्माण करतात की पुढे सरकण्यासाठी आणि ह्या कारणामुळं आपल्याकडं अजून म्हणजे मान्सूनचा पाऊस येण्यासाठी अजून विलंब होण्याचे चान्सेस आहेत. मग तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पावसाचा आपण येलो अलर्ट दिलेला आहे. तर तो वादळी पाऊस आहे किंवा पूर्व मोसमी पाऊस आहे. तो मान्सूनचा पाऊस नाही आहे. त्यामुळं आता राज्य सरकारकडनं किंवा कृषी विभागाकडनं ज्या प्रकारचे जे सल्ले दिले जात आहेत की तुम्ही पेरणी करू नका. तर त्याचं कारण तेच आहे की तो पाऊस सर्वदूर नाही आहे, मान्सूनचा नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी वाट बघणं गरजेचं आहे. मान्सून आता पुढं सरकण्यासाठी कमीत कमी 5-6 दिवस लागू शकतात आणि तो पूर्ण महाराष्ट्र व्यापेलच असं नाही आहे. त्यामुळे थोडीशी डिफिकल्ट सिच्युएशन आहे. एखादं वादळ येतं, त्यामुळे ती मान्सून लवकर पोहोचतो. आता मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर 20-21 मे नंतर पाऊस चालू झाला होता. बरोबर. पण आता अजून तरी तुम्ही म्हटल्याप्रमाणे 4-5 दिवस शक्यता दिसत नाही. हं, हं. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी घाई करता कामा नये बरोबर. पेरणीची. आणि जेव्हा डेव्हलपमेंट होईल तसे वेळोवेळी तुम्ही जे अपडेट दिले ते शेतकऱ्यांनी पाहिले पाहिजे. पण बरोबर. शक्यतो एक 4-5 दिवसांनी अपेक्षित आहे का एखादी सिस्टीम किंवा सिस्टम बनताना दिसत नाही आहे. पण जसं मी सांगितलं की जे कोरडे वारे येत आहेत आणि त्यामुळे मान्सूनचा फ्लो थोडासा मंदावला आहे किंवा त्याला तो अडथळा निर्माण करतोय. तर ते जे वारे आहेत जसं की आपण ह्यात दाखवू शकतो. दाखवायचं जर झालंच तर आपण इथं बघू शकतो की हे जे मान्सूनचे वारे इथपर्यंत आलेले आहेत. नैऋत्य मान्सून वारे इथपर्यंत पोहोचलेले आहेत. इव्हन ते काही 2-3 दिवसांपूर्वी इथपर्यंत होते. परंतु आता जर आपण बघितलं की हे उत्तरेकडनं येणारे जे कोरडे वारे आहेत त्यांचं प्रमाण इथं वाढलेलं दिसतंय आणि त्यामुळे मान्सूनचा फ्लो जो आहे किंवा मान्सूनचे जे वारे आहेत ते काहीसे खाली खालच्या बाजूला ते ढकलले जात आहेत आणि त्यामुळं हे जे वारे आहेत ते अडथळा निर्माण करत आहेत आपल्या मान्सूनचा फ्लो पुढं सरकण्यासाठी. त्यामुळं थोडासा परत मान्सूनचे वारे पूर्ववत होण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ येण्यासाठी किमान 5-6 दिवस लागू शकतात आणि त्यानंतरसुद्धा पूर्ण महाराष्ट्र कव्हर करेलच असं पण नाही आहे. तर त्यावेळचे अपडेट्स आपण देऊ. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एल निनो आहे म्हणजे नेमकी काय परिस्थिती आहे? त्याचा काय परिणाम होऊ शकेल पावसावर? एल निनो असणं म्हणजे काय तर पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागर जो आहे तिथे जर समुद्राचं तापमान 0.5 डिग्री सेल्सिअसनी कमीत कमी 3 महिने कंटिन्युअसली वाढलं तर आपण त्यावेळची जी परिस्थिती असते त्याला आपण एल निनो आला किंवा एल निनो सक्रिय झाला असं म्हणतो. आणि ज्या वेळी एल निनो आला ह्याच्या आधी त्यावेळी आपल्याकडे पाऊस कमी झालेला दिसून येतो किंवा मग रिसर्चमध्ये सुद्धा असंच दिसून आलं की ज्यावेळी एल निनो असतो त्यावेळी आपले जे मान्सूनचे वारे आहेत त्याला ते वीक करतात, कमकुवत करतात आणि त्यामुळं मान्सून ज्या प्रकारे पडायला पाहिजे किंवा मान्सूनचा पाऊस ज्या प्रकारे पडायला पाहिजे तितका पडत नाही आणि म्हणूनच ज्यावेळी एल निनो कंडिशन्स असते त्यावेळी आपल्याकडे पाऊस कमी पडतो आणि मग आपलं जे दीर्घकालीन अंदाज आहे त्यामधलं तो सरासरीपेक्षा कमी सांगण्याचं कारण पण हेच आहे की यावर्षी एल निनो आहे. एल निनो जुलैमध्ये तो पूर्णपणे सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यामुळं तो मान्सूनच्या पावसावर परिणाम करू शकतो आणि म्हणून यावर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा कमी पडेल असं सांगितलं गेलं. ह्याच्यात आयोडी आपण जे ऐकतोय टर्म ह्याच्यामध्ये येतं की आयोडी, तर त्याचा काय प्रभाव अपेक्षित आहे? आयओडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल जो की हिंदी महासागरामध्ये जर पश्चिम विषुववृत्तीय हिंदी महासागरात जर तापमान 0.5 डिग्री सेल्सिअसने जर वाढलं समुद्राचं तापमान तर अशा परिस्थितीला आपण पॉझिटिव्ह आयओडी असं म्हणतो आणि जर तशीच परिस्थिती पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागरात जर दिसून आली तर आपण त्याला निगेटिव्ह आयओडी असं म्हणतो. पॉझिटिव्ह आयओडी हा मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतो. त्यामुळं मान्सूनचे वारे जास्त गतीने वाहतात आणि आपल्याकडे चांगला पाऊस पडतो. निगेटिव्ह जर आयओडी असेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. आपल्याकडे पाऊस कमी पडतो.
तर सध्या जर बघितलं तर तो न्यूट्रल कंडिशन्समध्ये आहेत आणि त्याचा अंदाज सांगणं आणि किंवा त्या जे काही आपल्याकडे मॉडेल्स आहेत त्यांची इतकी ॲक्युरसी नाही आहे आय-ओ-डी प्रेडिक्ट करण्याची. त्याच्यामुळं आपण वॉच ठेवून आहे किंवा आपण त्याला मॉनिटर करतो आहे आणि जर फॉर एक्झाम्पल ह्या वर्षी जर पॉझिटिव्ह आय-ओ-डी कंडिशन्स निर्माण झाली पुढच्या काही महिन्यांमध्ये, तर त्याचा इम्पॅक्ट नक्कीच आपल्याकडे चांगला होऊ शकतो. पाऊस चांगल्या प्रकारे पडू शकतो आणि एल निनोच्या प्रभावावर तो मात करू शकतो. परंतु आपल्याला ते मॉनिटर करणं गरजेचं आहे आणि पुढं कसे डेव्हलपमेंट होत आहेत ते बघणं गरजेचं आहे. कृषी क्षेत्रासाठी काही ॲडव्हायझरी किंवा सल्ला देतात? आपले जे इंडियन काउन्सिल ICAR त्यांच्यासोबत किंवा कृषी विज्ञान केंद्र जे आहेत त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्याकडचे जे स्पेशलिस्ट आहेत ॲग्रिकल्चरमधले ते आणि आपला हवामानाचा अंदाज एकत्र मिळून मग आता जर ज्या प्रकारच्या कंडिशन्स आहेत म्हणजे हवामानात येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाऊस पडणार असेल आणि मग कृषी तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडचा सल्ला ह्या दोन्ही मिळून कृषीविषयक हवामानाचा सल्ला दिला जातो आणि तो आपल्या मेघदूत ॲपवर तुम्ही बघू शकता. जसं मी आधी सांगितलं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या रिजनवर हवामानाची परिस्थिती कशी असणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या पिकांचं नियोजन कसं करू शकता ही माहिती तुम्हाला मेघदूत ॲपवर मिळू शकते किंवा मौसमवर सुद्धा ती अवेलेबल आहे. आता विजा पडण्याचं पण प्रमाण दिसतं आपल्याला जून बरोबर. सप्टेंबरमध्ये. तर तुम्ही मगाशी उल्लेख केला एक ॲप्लिकेशन त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. येस, दामिनी नावाचं ॲप आहे जे की IITM आणि मिनिस्ट्री ऑफ एअर सायन्सेस आणि IMD या सगळ्यांनी एकत्रित ते बनवलेलं आहे. त्यामध्ये कोणत्या ठिकाणी विजा पडू शकतात येणाऱ्या 30 ते 1 तास ते 30 मिनिटांपर्यंत तुम्हाला माहिती मिळू शकते आणि ते जर ॲप यूज केलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. जीवितहानी त्यामुळं टाळली जाऊ शकते. तर मला असं वाटतं की ते ॲप तुम्ही नक्कीच वापरलं पाहिजे. दामिनी नावाचं ॲप आहे. शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देताल या माध्यमातून? मी असं म्हणेल की भारतीय हवामान विभागाकडनं दिले जाणारे अंदाज जे आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं किंवा दररोज त्याचे अपडेट्स घेत राहिले तर नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि त्याचबरोबर जे ॲप्स मी सांगितले ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून यूज करू शकता. ते खूप युजर फ्रेंडली आहे. त्याचबरोबर ते क्षेत्रीय भाषेमध्ये किंवा मग तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. महाराष्ट्रासाठी मराठी आहे, इतर राज्यांसाठी त्यांच्या लँग्वेजमध्ये ते अवेलेबल आहे. तर तुम्ही तुमची भाषाच यूज करून तुमच्या रिजन्सचं वेदर फोरकास्ट कसं आहे किंवा हवामानाचा अंदाज कसा आहे ते बघू शकतात आणि त्याचबरोबर कृषी विभागाकडनं ज्या काही किंवा KVKकडनं किंवा कृषी विभागाकडनं ज्या काही सूचना दिल्या जातात त्यांच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि काही स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांकडनं जी माहिती जाते त्याच्याकडे लक्ष न देता किंवा ते खरं मानून तुम्ही तुमचं स्वतःचं नियोजन करणं मला असं वाटतं की धोकादायक असू शकतं. त्यामुळे तुम्ही अधिकृत माहितीकडेच लक्ष देणं गरजेचं आहे किंवा त्याचा अपडेट्स घेणं गरजेचं आहे. सर ऐकतो की आता अल निनो या वर्षी तुम्ही म्हणलं की अल निनोची शक्यता आहे. तर हे आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे का ह्याचा जागतिक परिणाम होतो? बरोबर. आता जर बघितलं तर हे जे आहे हे पॅसिफिक समुद्र आहे किंवा प्रशांत महासागर आहे आणि ज्या ठिकाणी आपण रेड कलर्स बघतोय ते समुद्राचं तापमान आहे. आता बघितलं तर पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये तापमान ऑलरेडी वाढलेलं आहे आणि काही ठिकाणी जर तुम्ही बघतायत की 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत ते वाढलेलं आहे. हेच जर अजून 2 महिने कंटिन्यू राहिलं तर आपल्याकडं एल निनो सक्रिय झाला असं सगळं जगभर सांगितलं जाईल. आता ह्या ठिकाणचे जे राष्ट्र आहेत, जे पेरू आहे, इक्वेडर आहे किंवा दक्षिण अमेरिकेचे काही अजून हे आहेत देश आहेत. तर त्यांच्यासाठी ही खूप भयानक परिस्थिती आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये ॲक्च्युली हे जे कोस्टल देश आहेत त्यांच्यासाठी मासेमारी हा एक इम्पॉर्टंट व्यवसाय आहे आणि ज्यावेळी तापमान वाढतं तर इकडले मासे दुसरीकडे स्थलांतरित करतात आणि त्यामुळं त्यांचं जे उपजीविकेचं जे साधन आहे ते त्याच्यावर एक प्रकारची गदा येते आणि त्यामुळं तिथंसुद्धा इम्पॅक्ट होतो. त्याचबरोबर भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये मान्सूनची वारे कमकुवत होतात. आपल्याकडे पाऊस कमी पडतो. त्याचबरोबर काही ठिकाणी अतिवृष्टी होते. तर एल निनोचा इम्पॅक्ट फक्त भारतावरच आहे असं नाही, तर जगभरात विविध ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट होत असतो. महाराष्ट्र दृष्टीने विचार केला तर ह्याचं म्हणजे जून टू सप्टेंबर कसं हे राहू शकतं पावसाचं प्रमाण? राईट. राईट. आपला जर पहिल्या टप्प्यातला जो अंदाज दिला गेला आहे त्यामध्ये भारतातील बहुतांश ठिकाणी पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमीच पडणार आहे. एक्सेप्ट
जे आपले वेस्टर्न हिमालयन स्टेट्स आहेत, ज्यामध्ये जम्मू काश्मीर आहे, त्यानंतर हिमाचल प्रदेश आहे किंवा मग उत्तराखंड आहे, तिकडे पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडू शकतो. त्याचबरोबर नॉर्थ ईस्टचे जे काही स्टेट्स आहेत, ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश आहे, आसाम आहे, तिकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. आणि कोस्टल आंध्र प्रदेशचा जो काही छोटासा भाग आहे, तिकडे हे 3 प्रदेश सोडले तर उर्वरित देशामध्ये ह्या वर्षीचा पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच असण्याची शक्यता आहे. तर धन्यवाद सर. आज Thank you. तुम्ही एकदम शेतकऱ्यांच्या उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, जसं आपण म्हणालो की जे स्वयंघोषित हवामान तज्ञ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत आहे, तर त्यांची माहिती तुम्ही विचारात न घेता जे अधिकृत माहिती आता आपण सरांनी दाखवलेली आहे कशी बघायची, ती माहिती घेऊनच शेतीचं नियोजन केले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर यासाठी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या कृषी कॅपच्या जे चॅनल आहे त्याच्यावर किंवा त्या व्हिडिओमध्ये कमेंट करून तुम्ही सादर करू शकता, जेणेकरून आम्ही तुम्हाला नक्कीच त्याचं प्रश्नाचं उत्तर देण्यास मदत करू. कृषिक ॲप्लिकेशनच्या YouTube